नमस्कार, होममेकर प्रियामध्ये आपलं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे पेरी पेरी मसाला. त्यासाठी काय साहित्य लागतं दाखवते. हे ओरेगानो घेतले, 1 टीस्पून घेतलेलं आहे. ते आपल्याला सगळं आता मिक्सरमध्ये वाटायचे. हे ओरेगानो असं मिळतं, मी घेऊन आलेले. नंतर हे आपलं रेग्युलर तिखट आहे, ते 1 टीस्पून आहे. सगळं आपल्याला वाटून घ्यायचं. हे काश्मीरी मिरची जास्त 1 टेबलस्पून घेतली मी. नंतर ही कांद्याची पावडर आहे, ती 1 टीस्पून आहे. लसणाची पावडर ती पण 1 टीस्पून घेतली. सगळं आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचंय. आमचूर पावडर आहे, ती पण 1 टीस्पून आहे. याच्यामध्ये मिरे कमी आहेत, अर्धा टीस्पून मिरे पावडरच घेतली मी. 1 टीस्पून मीठ आहे, ते टाकायचं. आणि साखर घेतली, ती पण 1 टीस्पून आहे. आता हे मी मिक्सरवर फिरून घेते. बघा आपला छान तयार झाला, एकदम मस्त, जसा बाजारात मिळतो तसंच, फक्त हा होममेड आहे. आता ह्याला एका टाईट बर्नीमध्ये भरून ठेवायचं. आता आधी बाउलमध्ये काढून घेते मी. मग एका काचेच्या बाटलीमध्ये किंवा मग कुठच्यातरी डब्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. आता ह्या बरणीमध्ये मी भरून ठेवणार आहे, म्हणजे तो खराब होणार नाही. हा 2-3 महिने तरी टिकेल, त्याच्यापेक्षा जास्त पण टिकेल. झाकण टाईट लावून ठेवायचं. एकदम आपला पेरी पेरी मसाला तयार झालेला आहे. तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब